कधी कधी बालपणातल्या काही आठवणी काळजात खोलवर घर करून बसतात. काही गमतीशीर असतात, पण काही अशा असतात की आठवताना आजही अंगावर शहारे येतात. ही गोष्ट आहे अशाच एका अनुभवाची, ज्यात भीती होती, अंधार होता आणि एक अनोळखी सावली. किस्सा मी 4th-5वीत असतानाचा आहे. काल मुलगी सांगत होती तिच्या मैत्रिणीबरोबर काहीतरी घडलं, म्हणजे तिला अंधारात काहीतरी दिसत होतं. अगदी 3 वर्ष त्या काळ्या आकृतीने त्या मुलीचा पिछा सोडला नाही. तिच्याबरोबर याविषयी बोलत असताना अचानक मलाही माझ्या मैत्रिणीबरोबर घडलेली एक घटना आठवली. तेव्हा आम्ही 6वी-7वीत असू. शाळेत असताना कसं असतं, मैत्रिणीच आपल्या सगळं काही असतात. अख्खा दिवस त्यांच्या सोबत राहत असल्यामुळे एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगणं ही अगदी सामान्य बाब असते. आणि तसेही गावाकडे. गाव लहान असल्यामुळे घराशेजारी घरे, मग वर्गातील 1-2 मुलं मुली घराशेजारी असतच. तर गोष्ट अशी होती, मी आणि माझ्या अजून 2 मैत्रिणी रमत गमत शाळेतून घरी यायचो. बाकीच्या पोरी पुढे पळून जायच्या की माझ्या आधी त्यांना घरी पोहोचवून दाखवायचं असायचं. पण आम्हाला या गोष्टीचा काही फरक पडणार नव्हता. वाटेत गावच्या देवीचं मंदिर होतं, अजूनही आहे. आमचं संपूर्ण गावच डोंगराने वेढलेलं असल्यामुळे गावच्या बाहेरून ठिकठिकाणी ओढे वाहत असायचे. उन्हाळ्यात पाझर तलावाचं पाणी आणि पावसाळ्यात तर विचारू नका, नुसत्या दुथड्या भरून व्हायच्या. कधी कधी घरी येताना आम्ही देवीच्या मंदिरात जाऊन पाया पडायचो. रोजचा दिनक्रम असाच चालू होता. एका शनिवारी दुपारची शाळा सुटली. घरी आल्यावर एक मैत्रीण नात्याने चुलत चुलत आत्या लागायची. दुपारचं जेवण मी तिच्या घरी जायचे जेवायला. एक दिवस जेवत असताना ती खूप घाबरलेली दिसत होती. तेव्हाची घरं जुनी, लाकडी माळेची, उंच कौलारू, कौले गळू लागलीत की पत्रे चढवलेली. आजकालची नवीन प्लास्टरची बांधकाम असलेली काही घरं सोडलीत तरी गावात लाकडाचा उपयोग करून बांधलेली घरं बघायला मिळतील. तिच्या घरात बडूद खांड होते, पण त्यांनी घरात माळा बनवला नव्हता. ती जेवताना इकडे तिकडे बघू लागली, घाबरल्यासारखी करू लागली. मी विचारण्याआधी तिने स्वतःच सांगितलं, वैशाली, मला रात्रीचं झोपलं की वर खांडावर एक माणूस बसलेला दिसतो. पांढऱ्या कपड्यात, पांढरी टोपी, पांढरा लेंगा, अगदी पांढरी शुभ्र कपडे आणि माझ्याकडे बघत असतो. रात्रभर दिसतो. डोळे उघडले आणि बघितलं तरी तो तिथे बसलेला दिसतो. दुपारचं बाहेरच्या ओटीत आलं की त्या कोपऱ्यातल्या खांडावर बसलेला दिसतो. नेहमीसारखा त्या खांद्यावरच बसलेला. पांढरे शुभ्र कपडे, जणू नुकतेच धुतलेले, कणसावरची पांढरी टोपी, पांढरा लेंगा आणि थंडगार नजर माझ्याकडेच रोखलेली. रात्रभर तो तसाच हालतही नाही. कधी डोळे उघडले तरी तो तिथेच बसलेला दिसतो. कधी डोळे मिटले तरी तो जाणवतो. अगदी दिवसा, दुपारी सुद्धा ओटीवर गेलं की त्या कोपऱ्यातल्या खांद्यावर तोच शांत, सावध, माझ्याकडे बघणारा. आवाज नाही, हालचाल नाही, फक्त बसलेला. पण त्याची नजर इतकी खोल, इतकी थंड की अंगातून जीव निघून जाईल असं वाटतं. तिने हे सांगताच माझी पाचावर धारम बसली. आणि हे सगळं ती सांगत असताना मी तिच्या घरातच जेवायला बसले होते. माझं ध्यान जेवता जेवता वरती खांडावर गेलं. मला तर वर काहीच दिसलं नाही, पण मनी वसे ते स्वप्नी दिसेप्रमाणे मलाही पुन्हा तसंच वाटलं की तिथे तो बसला आहे आणि आमच्याकडे बघतोय. नंतर भीतीने मी तिच्या घरी जायचं बंद केलं. पण शाळेत जाण्यासाठी बोलवायला जायचे तेव्हा तिच्या घराच्या कोपऱ्यातल्या अंधाऱ्या खांडावर पाय लोंबकळत बसलेला पांढऱ्या कपड्यातला माणूस बसलेला आहे असं वाटायचं. तिने ही गोष्ट घरात कुणाला सांगितली नव्हती. रोज ती भिवून झोपायची, डोळे उघडायची नाही. शेवटी मी तिला विचारलं, झालं का ग तो माणूस तुला दिसायचा बंद? तेव्हा तिने सांगितले तिने हे सर्व तिच्या आईला सांगितलं होतं. मग तिची आई तिला गावात एका देवाचं स्थान आहे तिकडे घेऊन गेली होती. त्यांना हे सर्व सांगितल्यावर त्या काकूनी सांगितलं तिला म्हणावं, आत्ताच्या आत्ता तू देवीच्या देवळाच्या मागून जे काही उचलून आणलं आहेस ते आत्ताच्या आता माघारी नेऊन फेक. मग तिला विचारलं, तू काय आणलं होतंस उचलून? तर तिने सांगितले, मंदिराच्या मागे दगडात कोरलेले देव आहेत. तिथे एक देवासारखा दिसणारा दगड होता. मी तो देव्हाऱ्यात पुजायला घरी आणला आणि देव्हाऱ्यात ठेवला.
तेव्हापासून तिला तो माणूस दिसत होता, खांडावर बसलेला. त्याच दुपारी तिने जिथून तो दगड आणला होता तिकडे नेऊन टाकला आणि तेव्हापासून तो माणूस तिला दिसायचा बंद झाला. आणि ही गोष्ट जेव्हा मला कळाली, मी स्वतः देखील आणि अजून कोणी देखील वड्या वगळ्यातलं ज्या जागा अशा अज्ञात शक्तीने भरलेल्या असतील किंवा एकवात असतात की इथे असं असं आहे, तिथून किंवा कुठूनही मी एकाही वस्तूला कधी हात लावला नाही आणि अजून कुणी उचलणारे असेल तर त्यालाही बजावले आहे की नाही, अशा ठिकाणाहून अशा वस्तू उचलायच्या नाहीत. तुम्ही म्हणाल तिथे देवीचं मंदिर आहे, मग तिथे असलं काही असेल. विषय असा आहे, जिथे दैवी शक्ती आहे त्यावर आपण विश्वास ठेवतो. मग आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जाही खूप असतात. मी स्वतः अनुभवले या गोष्टी. त्या जागेवर अगदी चिडीचूप शांतता असते. चिटपाखरू देखील दिसत नाही. अगदी हवेचा नामोनिशाण नसतो. श्वास गुदमरल्यासारखा होतो. झाडाचे एक पान देखील हलत नाही. आता हे सगळं ह्याचं त्याचं ऐकून मनात भीतीने घर केलं की हे सर्व खरेच आहे. मनाला माहिती, पण कधी इथे एकटे जायची वेळ आली की मात्र जीव सगळ्या घशात अडकायचा. मग आता ते लोकांच्या सांगून एकवात असल्यामुळे मनात घर करून बसल्या की खरंच तसं काही तिथे होतं आहे ते त्या परमेश्वरालाच माहीत. तुम्हीही लक्षात ठेवा, अशा निर्जन स्थळी कधी गेलात तर तिथून कधीच काही उचलून आणू नका. कशाच्या पायाने काय येईल तुमच्यासोबत कळणार देखील नाही. भय इथले संपत नाही. हे खरं की जिथे दैवी शक्ती असते तिथे नकारात्मकचेही अस्तित्व असू शकते. आपण श्रद्धेने समोर जातो, पण अज्ञानाने काहीतरी उलट घडून जातं. म्हणूनच सांगते, कधी कुठून काय उचलायचं याचा विचार करा, कारण कधी कधी आपण काही उचलत नाही, पण काही आपल्याला उचलून घेऊन जातं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.